मित्रांनो नमस्कार। जय महाराष्ट्र। मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेची स्थापना 1966ला करण्यात आली। तेव्हापासून आतापर्यंत अनेक नेते शिवसेनेने दिले आणि त्या नेत्यांनी नंतर स्वार्थपोटी ठाकरेंच्याही पाठीत खंजीर खुपसला। मातोश्रीपासून वेगळे झाले असे अनेक नेते आज आपल्या सत्ता टिकवण्यासाठी तडफडत आहेत। इतरांची चाकरी करावी लागते। भारतीय जनता पक्षाला मित्रपक्ष मोठा होताना बघवत नाही हे मात्र तेवढंच सत्य आहे। त्यामुळे छोटे छोटे पक्ष फोडणे आणि त्यांना आपल्याशी करणे हीच त्यांची डाव चालू असतं। उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना पाडा, यांना हरवा, त्याचबरोबर ते त्यांचे कार्यकर्ते फोडा अशा सूचना राज्यात येऊन अमित शहा देऊन जातात। यावरून एवढा पक्ष फोडला, धनुष्यबाण घेतलं, राष्ट्रवादी चिन्ह अजित पवारांना दिलं, यावरही त्यांचं भागत नाही आहे। कारण उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी मात्र त्यांना नाकी नऊ आणलेलं आहे। भारतीय जनता पक्षाला जे वाटलं नव्हतं ते आता होताना दिसत आहे। लोकसभेला झालेला पराभव आणि उद्धव ठाकरे यांची सोडलेली त्यांच्याच सहकार्याने साथ मात्र ठाकरे अडचणीच्या काळामध्ये अशी व्यक्ती होती की ज्या व्यक्तीने ठाकरेंसोबत राहणं पसंत केलं आणि मोजक्याच व्यक्तींमधून पुन्हा एकदा ठाकरे पुढे जाताना दिसत आहेत। देशात केवळ एकदाच फाईट दिली उद्धव ठाकरे यांनी आणि राजकीय चर्चा ह्या रंगू लागलेल्या आहेत। उद्धव ठाकरे यांच्याकडे काही नसताना भाजप पुढे झुकले नाहीत। अनेक नेते भारतीय जनता पक्षापुढे झुकले, मात्र ठाकरेंची ताकद ठाकरेंनी दाखवून दिलेली हे मात्र नक्की आहे। नेवासा विधानसभा क्षेत्राचे आमदार शंकरराव गडाख यांनी मात्र चंगच बांधलेला आहे। उद्धव ठाकरे यांच्यासोबत गद्दारी करणाऱ्यांसोबत मी कधीच जाणार नाही। ज्या व्यक्तीने मला मंत्री केलं, मी अपक्ष असून सर्व काही दिलं, जर अपक्षाला एवढं दिलं तर जे नेते सोडून गेलेत त्यांना काय दिलं नव्हतं असा प्रश्नही शंकरराव गडाख यांनी विचारलेला आहे। उद्धव ठाकरे शांत संयमी नेतृत्व आहे, कोणाच्या अध्यात्मध्यात नसणारं नेतृत्व आणि त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसून ज्यांना सर्व काही दिलं मातोश्री आणि शिवसेनेने ते सोडून गेले। मात्र मी अपक्ष होतो, अजूनही मी ठाकरेंच्या सोबत आहे आणि भविष्यातही ठाकरेंच्या सोबत राहील, कारण की ठाकरेंनी मला एक वेगळी ओळख दिलेली असं त्यांनी मान्य केलेलं आहे। यावरून स्पष्ट आपल्याला दिसतं की अपक्ष असून ठाकरेंसोबत निष्ठेने काम करतायत तर दुसरीकडे भरभरून दिलेले मात्र गद्दारी करून निघून गेलेत। आपल्याला काय वाटतं कमेंट करा।